सरकारने केला नवीन सोने करार लागू. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 5 मिनिटापूर्वी पंतप्रधानांनी नवीन सोने करार लागू करण्याची माहिती दिली. यामुळे बाजारात वातावरण बदललं. सोने चांदीचे भाव पूर्णतः बदलले आहेत. अचानक ही बातमी समोर आल्यामुळे आजचे 18 कॅरेटचे, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे भाव हे खूप विचित्र पद्धतीने आले आहेत. संपूर्ण देशभरात एक नवीन सोने धोरण, एक नवा सोने करार लागू होणार आहे आणि ज्यामुळे 26 जानेवारी नंतर सोने चांदीच्या खरेदी विक्रीवर नवीन नियम लागू होणार आहेत आणि ज्यामुळे 26 जानेवारी नंतर सोने चांदीचे भाव अतिशय वेगळ्या पद्धतीने असणार आहे. ही माहिती स्वतः पंतप्रधानांनी दिली. ही माहिती समजताच ग्राहकांमध्ये एक प्रकारे नवीन वातावरण पाहायला मिळालेलं आहे. कालपर्यंत बाजारात सोन्याचा भाव वाढलेला पाहायला मिळत होता. चांदीही प्रचंड वाढलेली पाहायला मिळत होती. पण अचानक ही 26 जानेवारीची बातमी समोर आल्यामुळे संपूर्ण सराफा बाजारात सोने चांदीचे भाव आजपासूनच बदलायला सुरुवात झाली आहे. मग सरकारने नेमकं काय जाहीर केले? 26 जानेवारीला काय सोन्या चांदीचे भाव बदलणार आहे? कोणता सोने करार 26 जानेवारीला लागू होणार आहे? याची माहिती सखोलपणे देण्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. पहा, आज ते ताजे भाव तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आज ते ताजे भाव म्हणजे 18 कॅरेटचे, 22 कॅरेटचे, 24 कॅरेटचे ताजे भाव तुम्हाला सांगणारच आहे. पण 26 जानेवारीला नेमकं या भावांमध्ये कसा बदल होणार आहे? तुम्ही आत्ताच सोनं खरेदी करायला पाहिजे की 26 जानेवारी नंतर करायला पाहिजे? भारताचा जो नवीन सोने करार आहे त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होईल की विक्रेत्यांना होईल? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. कारण की व्हिडिओमध्ये फक्त आज ते ताजे भाव न सांगता 3 असे अंदाज आलेले आहेत, 3 एक्सपर्ट लोकांकडून असे अंदाज आलेले आहेत की जे प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, हे जे अंदाज आहेत हे पुढील काळामध्ये सोन्याची हालचाल कशा पद्धतीने होऊ शकते याविषयीचे आहेत. पहा, सोनं ही भविष्यातील गुंतवणूक असते. त्यामुळे भविष्यात सोन्यामध्ये काय होणार आहे हे ज्याला समजलं त्याचाच फायदा होत असतो. आणि त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोन्याचे फक्त ताजे भाव पाहणार नाही आहोत, तर आपण भविष्यात सोन्याचं काय होणार, भविष्यात म्हणजे येणाऱ्या 1 महिनाभरामध्ये 26 जानेवारीला नेमकं काय होणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, सोने चांदीच्या खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला खरंच फायदा मिळवायचा असेल तर 100% तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. कारण की ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही. ना तुम्हाला ही माहिती टीव्हीवर मिळेल, ना पेपरला कोणी सांगणार आहे. कारण की ही जी माहिती आहे, ही जी तज्ज्ञ लोक असतात, ही तज्ज्ञ ठिकठिकाणी वेगवेगळे अंदाज व्यक्त करत असतात आणि त्या अंदाजांचं संकलित करून तुम्हाला माहिती कुठेच भेटणार नाही. तर मग नेमके अंदाज काय आहेत? काय अंदाज आलेले आहेत? सोन्याचा भाव येणाऱ्या महिनाभरात कसा राहणार आहे? 26 जानेवारीला नवा सोने करार कशा पद्धतीने लागू होणार? आज ते ताजे भाव काय? तुम्ही खरेदी करायचा आहे की थांबायचं आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, हा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक जर बघितला, तुमच्या आयुष्यातले 2 मिनिट जर तुम्ही या व्हिडिओला दिले, तर नक्कीच सोने चांदीच्या खरेदी विक्रीमध्ये तुमचा फायदा जर घडवायचा असेल तर 100% ही माहिती तुम्ही पूर्णपणे पाहिजे आहे. कारण की ही माहिती जर तुम्ही पाहिली तर तुमचा गॅरंटेड फायदा त्या ठिकाणी होणार आहे. सर्वात आधी आपण सोने चांदीच्या ताजा भावाने सुरुवात करणार आहोत. पहा, प्रत्येक प्रेक्षक जो आज व्हिडिओ पाहत आहे तो फक्त आजचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी पाहत आहे. आता दररोज ताजे भाव जाणून तुम्ही घेत असता, पण लक्षात घ्या, व्हिडिओमध्ये आपण ताजे भावाने सुरुवात करतोय, पण त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरं तर सोन्याविषयी 3 बातम्या आलेल्या आहेत. पहिली बातमी म्हणजे भारत सरकारने लागू केलेला नवा सोने करार, ज्यामुळे 26 जानेवारी 2026 पासून सोने चांदीच्या भावात प्रचंड बदल होतोय. मग तो बदल नेमकं म्हणजे वाढणार आहे की कमी होणार आहे हे तुम्हाला अतिशय महत्त्वाची गुपित माहिती पुढे सांगतोय. दुसरी जी बातमी समोर आलेली आहे सोन्याच्या बाबतीत, जी तर अतिशय भयानक आहे, ती म्हणजे की 2 तज्ज्ञ अशा आहेत, असे काही एक्सपर्ट लोक आहेत की जे सोने चांदीच्या खरेदीमध्ये अगदी 20-25 वर्षापासून काम करत आहे. भारतीय बाजारपेठेंचा अति छोटा, अगदी बारीक, लय बारीक त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांनी काय अंदाज सांगितले? सोन्याची हालचाल कशा पद्धतीने होणार आहे? सध्याचा जो भाव आहे, म्हणजे आजचा जो भाव तुम्हाला लगेच सांगतो की 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा भाव सध्या भाव आहे, तर तो जो भाव आहे तर तो खरेदी योग्य आहे का, की थांबायला पाहिजे? गोरगरीब जनतेने, सर्वसामान्यांनी काय करायला पाहिजे हे तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे सांगणारच आहे. पण तज्ज्ञ काय म्हणतात हा महत्त्वाचा अंदाज आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सरकारचा जो धोरण लागू झाले तर त्याचा तुम्हाला फायदा होणार का तोटा होणार? तुम्ही नेमकं काय करायचंय? पहा, 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतोय आजचे ताजे भाव. ताजे भाव काय आहेत याची सुरुवात आपण चांदीपासून करतोय. चांदी आज किती रुपये ग्रॅमने सुरू आहे? किती रुपये तोळ्यानी चांदी आज विकली जात आहे? त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेटचे भाव त्या ठिकाणी घेणार आहोत, लगेच 22 कॅरेटचे जाणून घेणार आहोत, लगेच 24 कॅरेटचे जाणून घेणार आहोत. पहा, भाव तुम्हाला आधीच सांगतोय, पण लक्षात घ्या, भाव पाहिल्यानंतर तुम्ही जर व्हिडिओ बंद केला तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण की भारत सरकार 26 जानेवारीपासून सोने चांदीवर एक नियंत्रण आणणार आहे, एक नवा करार लागू करणार आहे आणि ज्यामुळे आत्ताचा भाव पाहून जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचं कदाचित नुकसान होऊ शकतं. पण तुमचा फायदा करण्यासाठी
यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही भाव पाहिल्यानंतर शेवटचे 2 मिनिटं जर पाहिले तर नक्कीच तुमचा प्रचंड फायदा होणार आहे. आता पहा, आपण सगळ्यात आधी काही महत्त्वाच्या गोष्टींनी सुरुवात करतोय. आता सगळ्यात आधी आपण ताजे भाव पाहूयात, कारण की सर्वजण त्यासाठीच वाट पाहत आहेत की आजचा ताजा भाव काय आहे. तर आजचा ताजा भाव जो चांदीचा आलेला आहे तो साधा भाव आपण चांदीचा सर्वात आधी जाणून घेऊयात. आजचा चांदीचा भाव जर आपण बघायला गेलं तर तो चांदीचा भाव जो आहे काल आणि आजमध्ये म्हणजे 2 दिवसांमध्ये जर आपण चांदीच्या भावामध्ये जर एक फरक बघितला तर तो जवळपास 12,000 ते 17,000 रुपयांचा फरक पडलाय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण चांदी गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 12 ते 17,000 रुपयांनी वाढलेली आहे. पण आज जर बघितलं तर चांदी ही जवळपास 3,000 रुपयांनी कमी झालेली आहे. याचं कारण ठरलं आहे 26 जानेवारी नंतर सरकारने लागू होणारा तो नवीन सोने करार. आता चांदीमध्ये तर छोटीशी घसरण तुम्हाला दिसली, पण सोन्यातली घसरण पाहिल्यानंतर तुम्ही आनंदित होऊन जाल. आता कदाचित तुम्ही म्हणाल, चांदीचा आम्हाला काय एवढी गरज पडत नाही, चांदी काय मी दररोज घेत नाही, खरं आम्हाला सोन्याचे भाव सांगा. सोन्याचे भाव तुम्हाला चांदीचे सांगितल्यानंतर सांगणारच आहे, पण 26 जानेवारीला नेमकं या भावांमध्ये कसा बदल होणार आहे? तुम्ही आत्ताच सोनं खरेदी करायला पाहिजे की 26 जानेवारी नंतर करायला पाहिजे? भारताचा जो नवीन सोने करार आहे त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होईल की विक्रेत्यांना होईल? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. कारण की व्हिडिओमध्ये फक्त आजचे ताजे भाव न सांगता 3 असे अंदाज आलेले आहेत, 3 एक्सपर्ट लोकांकडून असे अंदाज आलेले आहेत की जे प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, हे जे अंदाज आहेत हे पुढील काळामध्ये सोन्याची हालचाल कशी पद्धतीने होऊ शकते याविषयीचे आहेत. पहा, सोनं ही भविष्यातील गुंतवणूक असते, त्यामुळे भविष्यात सोन्यामध्ये काय होणार आहे हे ज्याला समजलं त्याचाच फायदा होत असतो. आणि त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोन्याचे फक्त ताजे भाव पाहणार नाही आहोत, तर आपण भविष्यात सोन्याचं काय होणार, भविष्यात म्हणजे येणाऱ्या 1 महिनाभरामध्ये 26 जानेवारीला नेमकं काय होणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, सोने चांदीच्या खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला खरंच फायदा मिळवायचा असेल तर 100% तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा, कारण की ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही. ना तुम्हाला ही माहिती टीव्हीवर मिळेल ना पेपरला कोणी सांगणार आहे. कारण की ही जी माहिती आहे, ही जी तज्ज्ञ लोक असतात, ही तज्ज्ञ ठिकठिकाणी वेगवेगळे अंदाज व्यक्त करत असतात आणि त्या अंदाजांचं संकलित करून तुम्हाला माहिती कुठेच भेटणार नाही. तर मग नेमके अंदाज काय आहेत, काय अंदाज आलेले आहेत, सोन्याचा भाव येणाऱ्या महिनाभरात कसा राहणार आहे, 26 जानेवारीला नवा सोने करार कशा पद्धतीने लागू होणार, आज ते ताजे भाव काय, तुम्ही खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, हा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक जर बघितला, तुमच्या आयुष्यातली 2 मिनिट जर तुम्ही या व्हिडिओला दिले तर नक्कीच सोने चांदीच्या खरेदी विक्रीमध्ये तुमचा फायदा जर घडवायचा असेल तर 100% ही माहिती तुम्ही पूर्णपणे पाहिजे आहे. कारण की ही माहिती जर तुम्ही पाहिली तर तुमचा गॅरंटेड फायदा त्या ठिकाणी होणार आहे. पहा, तुम्ही जर डायरेक्ट सोनारकडे विचारून जर भाव खरेदी करत असताल तर तुमची खूप मोठी चूक होत आहे. तर पहा, चांदीच्या भावाने आपण सुरुवात करतोय आणि लगेच 2026 मध्ये पूर्ण 26 जानेवारीला काय होणार आहे, काय सरकारचा निर्णय लागू होणार आहे, तज्ज्ञ लोकांनी काय गुपित माहिती दिलेली आहे, सगळं सविस्तर सांगतो. तर पहा, आजचा चांदीचा भाव आपण बघायला गेलं तर चांदीचा भाव हा रेकॉर्ड ब्रेक आज झालेला आहे. 278 रुपये प्रति ग्रॅम. 278 रुपये प्रति ग्रॅमचा जर आपण हिशोब तोळ्यामध्ये धरला तर 28,010 रुपये प्रति तोळा ही चांदी आज मितीला मार्केटमध्ये विकली जात आहे. आता हा झाला चांदीचा प्रश्न. आता चांदी 1 तोळ्यामध्ये कोणी घेत नाही, चांदीचा भाव किलोमध्ये पकडला जातो. आता सोन्याचा भाव आपण पुढे सांगतो जाऊन, कारण की 26 जानेवारीला काय होणार आणि संपूर्ण 2026 मध्ये काय होणार ही सगळी आपली माहिती ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. पहा, चांदीचा जर आजचा भाव घेतला तर 2,78,000 रुपये प्रति किलो ही चांदी आज मितीला विकली जात आहे. आता ही चांदी इतक्या प्रमाणात का वाढली त्याचं उत्तर जर आपण बघायला गेलं तर एका शब्दात उत्तर आहे की चांदीचं औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापर वाढलाय. औद्योगिक क्षेत्र म्हणजे सोलर पॅनल पासून तर कम्प्युटर आणि मोबाईल मधल्या आपल्या चिप पर्यंत चांदी ही प्रचंड प्रमाणात लागत आहे, जी पूर्वीपासूनच लागत होती. पण आजकाल या सगळ्या गोष्टींची जी विक्री आहे ती प्रचंड वाढली आहे, त्यामुळे कंपन्यांना ती चांदी कमी पडायला लागली आणि अशाच प्रकारे चांदी वाढली. आता हा झाला चांदीचा मुद्दा. आता सोन्याचा मुद्दा आपण लगेच घेऊया. 18 कॅरेट सोनं काय भावाने आज विकले जात आहे. आता आजचा 18 कॅरेटचा जो भाव आहे तो जर तुम्ही बघितला एका ग्रॅमसाठी तर 10,943 रुपये आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 18 कॅरेटचा जर भाव बघितला तर 1,09,430 रुपये आहे. आता तुम्ही म्हणाल हा तर 1 लाखाच्या वरच आहे, असा कितीचा फरक पडलाय. पण लक्षात घ्या, 18 कॅरेटचं जे सोनं होतं कालचे जर रेट आपण बघितले तर कालचा 18 कॅरेटचा रेट होता 10,905 रुपये आणि आज झालाय 10,943 रुपये. म्हणजे एक जर हिशोब केला तर जवळपास 59 रुपये प्रति ग्रॅम हे कमी झालंय. तर तोळ्यामागे 590 रुपये याची
घसरण आपल्याला 18 कॅरेटची दिसली आहे. मग आता 22 कॅरेट कितीने घसरलं, 24 कॅरेट कितीने घसरलं हे पाहण्याआधी काय नवीन अंदाज आलेले आहे, संपूर्ण 2026 या वर्षात पुढे काय होणार आहे, सोनं खरेदी करणं आता खरंच योग्य आहे का, पुढे वाढेल की कमी होईल, अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण येणाऱ्या 10 ते 20 सेकंदात समजून घेऊ आणि नंतर 22 कॅरेट आणि 24 कॅरेटची माहिती आपण घेणार आहोत. आता 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे भाव बघण्याआधी नेमकं 26 जानेवारीला काय होणार आहे, 26 जानेवारीला संपूर्ण सराफा बाजारात काय रेट असणार या संदर्भात काही महत्त्वाचे अंदाज आलेले आहेत. आता जवळपास 3 अंदाज आलेले आहेत. ते 3 अंदाज काय आहेत ते पहा. जसं सोनं 1,40,000 रुपयांच्या वरती गेलंय तसं सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक बातमी जोर धरू लागली. ती म्हणजे सोनं 2 लाखावर पोहोचणार. सोने आणि खरेदी करण्याचा विचार आता करायचा की नाही, का सोन्यावर बहिष्कार टाकायचा की सोनं खरेदीच करायचं नाही, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मनात लोकांच्या येत होतं. पण हे भाव 2 लाख प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतं असं कोणी सांगितलं? वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे मुख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एका न्यूज चॅनलशी बोलताना खरं तर यांनी डिसेंबर 2025 मध्येच केलं होतं, पण त्यांचं म्हणणं असं आहे की सोनं हे 2026 मध्ये अगदी कमी दिवसातच 2 लाख रुपयाचा टप्पा पार करू शकतं. आता हा थोडासा अंदाज जवळचा जरी वाटत असला किंवा अशक्य वाटत असला तर पुढचा अंदाज हा फारच विचित्र आहे. ते अंदाजमध्ये असं सांगितलं गेलंय की सोनं हे 3 लाख रुपये सुद्धा होऊ शकतं. तर अशा प्रकारचा हा दुसरा अंदाज आहे. आता ज्यावर लोकांचा फारसा भरोसा नाहीये, पण 3 लाख रुपये सोनं प्रतितोळा होणार, तर याच्या मागे कारणं सांगितली आहेत, 4 कारणं. आता ही कारणं जर एखाद्याने व्यवस्थित लक्षात घेतली तर प्रत्येकाचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. एक काय असते की वाढती मागणी आहे. भारत आणि चीनमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे. त्याचबरोबर जागतिक कर्जाचा डोंगर भरपूर वाढलाय आणि तणाव जो आंतरराष्ट्रीय सुरू आहे आणि बँकांची जबरदस्त खरेदी सुरू आहे. जसं रिझर्व्ह बँक आहे, चायनीज बँक आहेत किंवा अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक आहेत, त्यांच्याकडून खरेदी सुरू आहे आणि हीच खरेदी अत्यंत वेगाने होत राहील तर सोनं 3 लाख रुपये हे 2026 संपेपर्यंत टच करू शकतं असे देखील तज्ज्ञांचे मत आलं. पण तिसरा अंदाज जो थोडासा योग्य वाटतो किंवा जो थोडासा वास्तववादी वाटतो तो अंदाज म्हणजे 1.5 लाख ते 1,75,000 रुपये. एक असा अंदाज सांगितला गेलाय तो गोल्डमॅन सॅक्सने आणि या अंदाजानुसार 2026 संपेपर्यंत जे सोनं आहे ते जवळपास या जानेवारीमध्येच 1.5 लाखाचा टप्पा पार करेल आणि 2026 संपेपर्यंत 1,75,000 रुपये साधारणपणे सोन्याचा भाव असू शकतो. तर अशा प्रकारचे हे 3 अंदाज आहेत. ते गुंतवणूकदारांना सल्लाही अशा पद्धतीने देण्यात आलाय की तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी हे सोनं खरेदी करणं आता गरजेचं आहे. कोणताही अंदाज हवेत घेणं चुकीचं आहे. आता आजचा जर 22 कॅरेटचा रेट जर आपण बघायला गेलं तर कालच्या आणि आजच्या रेटमध्ये तुम्हाला तफावत 100% जाणणार आहे. खरंच एका बातमीमुळे संपूर्ण बाजार हा बदलला असून सोन्याच्या भावामध्ये एक विचित्र पद्धतीचा बदल जाणवलाय. आजचे जे 22 कॅरेटचे ताजे भाव आहेत ती आहेत 1 ग्रॅमसाठी 12,990 रुपये. कालचा जो होतो तो 13,640 रुपये होता. म्हणजेच एका तोळ्यासाठी आजचा जो रेट आपण जर बघितला तर 1,29,990 रुपये आहे. तर कालचा रेट 1,30,640 रुपये होता. म्हणजेच साधारणपणे 400 रुपयांचा फरक घसरण आज सोन्याच्या भावात दिसून आली आहे. मग आता 24 कॅरेटचा जर मुद्दा आपण घेतला तर कालची 24 कॅरेटचे भाव होते तर ते होते 1,43,800 रुपये. तर हा सोन्याचा भाव झालाय 1,43,000 रुपये. म्हणजेच 800 रुपयाची घसरण त्याच्यामध्ये आज दिसून आली आहे. मग आता ही जी घसरण झाली आहे ती योग्य आहे का? पुढे 2026 मध्ये सोन्याची बाबतीत जी बातमी तुम्हाला सांगितली त्याविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.